5,000 रुपये अगदी करतो ते 10,000 रुपये त्यांच्या आरोग्याची साठी, कारण या वयात त्यांना डॉक्टरच्या सगळ्या सुविधांची गरज असते, त्याच्या संदर्भात निर्णय आपण काय घेतला. आपल्याकडे जळीत गावं रजाकारच्या काळामध्ये कळंब तालुक्यातली जळीत गावं होती, त्याच्यातल्या 450 कुटुंबाला प्रत्येक कुटुंबाला 2 लाख रुपये असे 9 कोटी रुपये मंजूर केले आम्ही कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये. आणि आता पालकमंत्री उस्मानाबादचे बाळासाहेब साहेब त्या सर्व 450 कुटुंबाला प्रत्येक कुटुंबाला, आणि ही घटना कधी घडली 50-60 वर्षापूर्वी, त्या काळात हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या अगोदरच्या काळामध्ये 50 वर्षे सतत फिरत होते मंत्रालयामध्ये, त्यांच्या उपोषण चालायचे, औरंगाबादला उपोषण, मंत्रालयासमोर उपोषण, या सगळ्यांच्या त्यांच्या संघर्षाच्या नंतर त्यांना आत्ता जेव्हा ते सगळे मला भेटले आणि सांगितले आम्ही सगळे मराठवाड्यातले आहोत, आम्ही संघर्ष केला, आमचं गाव बेचिराग झालेलं आहे, तेव्हा त्यांच्या वारसाला तरी त्याची मदत मिळाली पाहिजे, म्हणून काल आम्ही निर्णय घेतला आणि 9 कोटी रुपयाचा वाटप त्या प्रत्येक कुटुंबाला, 450 कुटुंबाला, प्रत्येक कुटुंबाला 2 लाख समाजातल्या प्रत्येक स्तराला मदत होईल. मुंबईचं चित्र तर मोठ्या प्रमाणात बदलतोय. आम्ही MMRD 6,500 कोटीचं बजेट आहे या वर्षी आमचं. 10 लाख घरं आम्ही बांधतोय महाराष्ट्रामध्ये. मुंबईमध्ये त्याच्यात जवळपास 3 ते 4 लाख घरं मुंबई शहरामध्ये आम्ही बांधतो. मोठ्या प्रमाणामध्ये विकासाच्या कामाला आपण मुंबई शहरामध्ये किती दिली. आज स्काय वॉक जो आता एअरपोर्टवरून येताना तुम्हाला दिसेल की मोठा स्काय वॉक बांधलाय. असे 50 स्काय वॉक आम्ही हातात कामं घेतलेली आहेत. या मार्च पूर्वी ते पूर्ण होते. येणाऱ्या मार्च इतक्या टाइम बाउंड ती कामं आम्ही हातामध्ये घेतलेली आहेत. आणि अर्थात मुंबईमध्ये पुष्कळ जाहिराती आणि इतर कामामध्ये मला माझे कमिशनर सांगत होते की एवढे स्काय वॉक बांधणार होता आम्ही, त्याची जे जाहिरातीचे जे अधिकार आहेत आणि मेंटेनन्स अधिकार हे विकल्याच्या नंतर उलट एवढ्या स्काय वॉकवर जेवढा खर्च होईल त्याच्यापेक्षा आम्हाला 11 कोटी रुपये त्यांच्याकडनं जास्त मिळतील. म्हणजे एकही पैसा आमचा लागणार नाही, इतकी क्षमता मुंबई शहरामध्ये आहे. ती क्षमता लातूरमध्ये अजून निर्माण व्हायची आहे. ज्या दिवशी ती निर्माण होईल तेव्हा अशा अनेक गोष्टी लातूरमध्ये सुद्धा आपल्याला करता येतील. आणि म्हणून अशा प्रकारचं मुंबई शहराचं चित्र बदलण्याचं काम, मेट्रो जो एक अतिशय महत्त्वाचा प्रकल्प जो दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने सुरू आहे, ती मेट्रोचा पहिला टप्पा 2010 मध्ये पूर्ण होणार आहे. आणि एक कॉरिडॉर त्याचा निश्चित प्रमाणात पूर्ण होत आहे. त्याच्याच बरोबर आम्ही आता स्काय रेल ज्याला आपण म्हणतो मोनो रेल, तो प्रकल्प हातामध्ये घेतलेला आहे. तो पुढच्या वर्षापर्यंत तो प्रकल्प पूर्ण होईल. म्हणून मुंबई शहरामध्ये अनेक मार्गाने